सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। ब्रह्मविद्या निरूपण डोऱ्या डोंगर सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीनं होत असलेल्या या कार्यक्रमाचा आज तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र आहे। आज या कार्यक्रमाला रघु भाऊ आलेले आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा। बराच लांबचा प्रवास करून या कार्यक्रमाला ते आले। वेळ, परिस्थिती, काम, जबाबदारी आणि प्रवास या साऱ्या अडीअडचणीतून रघु भाऊने आज वेळ काढला। परत जालना निवासी बॉम्बे ताई आहे, त्यांची मुलगी निकिता आहे, ते पण आलेले। त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करू। असे नवीन नवीन सद्भक्त आता येत राहतील। कार्यक्रम पुढे जात राहील। कार्यक्रम जात असताना पुढे जात असताना आपल्या डोक्यात आता काय काय जातंय, काय काय राहतंय, हा मात्र संशोधनाचा विषय असेल। परमपूजनीय परमपंत आचार्य श्री बाबाजी दररोज आपल्याला शुभचिंतन, शुभ आशीर्वाद देण्यासाठी येतात। संपूर्ण कार्यक्रमाचे ते अध्यक्ष आहेत। काल आपण संहार प्रकरणचा शेवट केला। सृष्टीचा संहार झाला याचा अर्थ पूर्वी सृष्टी होती म्हणून संहार झाला। मग आता संहार झाला, परत सृष्टी निर्माण होणार म्हणून संसरण प्रकरण पुढं आलं। तसा संहार झाला तर आता सृष्टीचा रचना होणारच नाही का पुन्हा, अशी शंका येते ना आपल्या मनामध्ये। किंवा या सृष्टी संपली मग आता कशासाठी संसरण करायचं, एकदा सृष्टी निर्माण झाली, जे करायचं ते केलं, अशा मनात शंका येतात। परंतु सृष्टीच्या रचनेचा उद्देश परमेश्वराचा काय आहे, या जीवाला आनंद द्यायचा आहे। आणि आनंदाला जोपर्यंत शेवटचा जीव जात नाही तोपर्यंत हे चक्र मात्र चालूच राहणार। मग सृष्टीचा संहार झाला, पुन्हा सृष्टीची रचना होणार, कारण अनेक जीव अजूनही बाकी आहे आणि या जीवांना नेण्यासाठी पुन्हा पुन्हा सृष्टीचा संसरण परमेश्वराला करावं लागणार आहे। आणि म्हणून या संहार प्रकरणाच्या पुढं संसरण प्रकरण आलं। वास्तविक पहिले संसरण प्रकरण यायला पाहिजे होते असं सर्वसामान्य जीवाला वाटतं, कारण सृष्टी असेल तर संहार होतो। परंतु जर तसं असतं तर आपल्यासारखा जीव काय समजला असता, सृष्टीची रचना देवाने केली, संहार केला, संपलं। परंतु ज्या अर्थी अगोदर संहार प्रकरण आलं याचा अर्थ सृष्टी होती म्हणून संहार झाला। आता संहार झाला म्हणून सृष्टीची परत रचना होणार म्हणून संसरण आलं। अशा पद्धतीने हे चक्र कंटिन्यू सारखं चालू आहे। हे संसरण प्रकरण डोमेग्राम येथे पूजनीय जे माईम भट आहे, ज्या माईम भटांनी लीळाचरित्राचं लिखाण केलं, प्रथम लेखक आहे, प्रथम आद्य जो ग्रंथ आहे आपला मराठीचा, त्या पूजनीय माईम भटांना संसरण प्रकरण निरूपण केलं। या संसरण प्रकरण निरूपणाचे दोन प्रकरणवश आहे। आचार्यांनाही हे संसरण प्रकरण परमेश्वराने निरूपण केलं। आचार्य पहिली भेट द्वादशांच्या माध्यमातून सिन्नरला परमेश्वराची झाली आणि त्यानंतर त्यांना वेद निर्माण झाला, आवडी निर्माण झाली आणि ते पुन्हा पुन्हा देवाला भेटीसाठी येत राहिले। ह्या भेटीतून त्यांचा जे बी अडथळे आहे, अडचणी आहे, ते दूर होत होत आता बोधापर्यंत त्यांची वेळ आलेली आहे, परिस्थिती आलेली आहे। बघा, आचार्यांसारख्या जीवाला सुद्धा पहिल्याच भेटीत बोध झाला का? नाही। त्यांना सुद्धा 7 भेटी देवाच्या घ्यावा लागल्या। आता या 7व्या भेटीमध्ये या बायांना थोडंसं आपल्या आईला सांगा, तुम्हाला आवाज येत नाही का ना इकडचा, एवढ्या जोरजोरात खिदळताय, बोलताय।
तर परमेश्वराने आचार्यांना साथ भेटीत त्यांचे जे अडथळे आहे, न बोलताही ते काय स्वयंपाक व्यापार करता येतो, परंतु आपल्याला तो बी सेन्स पाहिजे. आपण कुठं बोलावं, किती बोलावं, कोणत्या आवाजात बोलावं. आणि हा बी अध्यात्म आहे. सभेच्या ठिकाणी कधी यावं, आल्यानंतर काय करावं, ही आध्यात्मिक सुशिक्षितता जोपर्यंत आपण पाळत नाही किंवा शिकून घेत नाही आणि कृतीत आणत नाही, तोपर्यंत पुढचा प्रवासही आपल्या अध्यात्माचा सुरू होत नाही. छोट्या छोट्या संस्कारातूनच आपल्याला मोठ्या संस्कारापर्यंत जाता येतं. आणि मुळंच आपण इथपर्यंत आलेलो आहे आणि परमेश्वरापर्यंतही आपण संस्कारामुळेच जाणार आहे. आचार्यांचं एक वैशिष्ट्य होतं, संस्कार त्यांचा पूर्ण पक्का होता, परंतु अडथळे तेवढेच जोडलेले होते. आचार्यांच्या मनावरती एक आघात झाला, त्यांच्या भावाचा खून झाला, त्यावेळची परिस्थिती तशी होती आणि म्हणून प्रतिशोध म्हणून तेही गुंड झाले. ते लुटारूपण, गाव लुटायचं, जीवन जगायचं, नंगी तलवार घेऊन फिरायचं, अशा पद्धतीनं आचार्य झाले. तो मनातला तेवढ्या पुरचा तो एक परिणाम होता. परंतु दादोसांच्या माध्यमातून देवाची त्यांची भेट झाली आणि त्यांचं जीवन बदललं. पहिल्याच भेटीत देवाने त्यांना एक त्यांची भविष्यवाणी सांगितली का आता तुमचं जी वाटचाल आहे ही सत्याच्या बाजूने चालणार होणार. परंतु त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता होती, अत्यंत पक्की निर्णय क्षमता. योग्य काय, अयोग्य काय, कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा आणि कोणाचं ऐकायचं, किती ऐकायचं, हे आचार्यांकडून शिकावं. पूर्वश्रमीचे जे गुरु होते दादोस, त्यांची जेव्हा पहिली भेट झाली, लीळा खूप मोठी आहे, मी त्याला फक्त स्पर्श करतोय. कारण त्यांची आई आहे, बहीण आहे, चुलत बहीण आहे, त्या विधवा झालेल्या. मग नंतर ते देवदेव करत होते आणि दादोसांची त्यांची भेट झाली होती. एकदा ते सहज गावात आले पडताळणी करण्याला, गावाच्या बाहेर झोपडी होती आणि हे सर्व तिघी राहत होत्या. जेव्हा ते आले, दादोसांची चप्पल वाहनाबाहेर दिसल्या, त्यांना राग आला की हे इथं या स्त्रियाच राहतात, इथं पुरुषाचं काय काम आणि कोण पुरुष. आणि त्यावेळेस त्यांनी तलवारीनं ती चप्पल अशी फेकली आणि थोडेसे वाईट विचारांनी आईला बोलले. आई चिडली आणि हे दादोस आतमध्ये बसलेले होते, हे सर्व बघितल्यानंतर ते घाबरले आणि घाबरून उठून झाडाखाली जाऊन बसले. आणि मग ती आई म्हणते की ते दादोस चांगले महात्मे आहे, तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे, त्यांना आम्ही जेवायला बोलवलेलं आहे. चांगल्या महात्म्याची ओळख कशी करावी ही परीक्षा आचार्यांनी पहिल्याच वेळेस घेतली. चांगला महात्मा आपण म्हणतो, पण चांगला महात्मा कोण, कसा, जो निराभिमान आहे, ज्याला कोणत्या प्रकारचा मान पान हेच पाहिजे तेच पाहिजे, कंपल्शन नाही. अपमानाला तो अपमान समजत नाही. वास्तविक दादोसांचा तिथं अपमान झाला होता, दादोस उठून निघून जायला पाहिजे होते, पण गेले नाही. दादोसांना जरी बोध नाही झाला, अनुसरले नाही, ते विद्यावंत असल्यामुळे काही अडथळे होते, पण दादोसांकडून शिकण्यासारखंही खूप काही आहे. शिकण्याची प्रवृत्ती आपली असली तर आपण कोणाकडूनही शिकतो. शिकण्याची भूक असली पाहिजे. ते चांगले महात्मे असं म्हटल्यानंतर म्हटले येतील का, जा म्हणे, बोलवलं तर येतील. आणि आचार्य गेले म्हणे, चला तुम्हाला बोलवलं आहे नाही. कोणत्याही प्रकार तसं काही झालंच नाही. अशा पद्धतीने ते उठले आणि आले. आणि मग आचार्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्याकडून काही आनंद होतो म्हणे, सुख होतं. आता आचार्य घाबरले, नाही झालं तर. ते म्हटले आमच्याकडून कधी होईल, कधी होणारही नाही, पण स्वामी श्री चक्रधरांकडून 100% होईल. आणि हे नाव होताच त्यांना वेद निर्माण झाला. देव आहे सिन्नरला आणि आहे त्यांच्या गावाला. ते किलोमीटर जर पकडलं तर 100च्या किलोमीटरच्या आसपास येईल. पांढरी गाव.
नगर जिल्ह्यातलं. पुरी पुरी पांढरीचा पूल म्हणतात. हां, तर अशा पद्धतीनं परमेश्वर इकडं आहे. नाम घेताच नामे वेद, नामाने वेद झाला. आणि ते म्हटले कुठं आहे मग आपल्याला भेटायला जायचं. जाऊ म्हटले. मग सिन्नर प्रांती दादोस कधीही देव निघाले का देवाला विचारायचे का देवा आता पुढची भेट कोणत्या प्रांती. मग देव सांगायचे अशा अशा ठिकाणी. मग दादोस तिथं भेटायला यायचे. येता आल्यानंतर देवाची श्रीमूर्त दिसताच 100 दंडोत घालायचे. परत जातानाही 100 दंडोत घालून जायचे. आपल्याला 2 दंडोत घालता येते नाही पोथील. 5 दंडोत दररोजचे सकाळी मोठ्या जीवावर येऊन करतो आपण. ती आवडी होती त्यांना. दृष्टपर फायद्यासाठी क्षणिक काही गोष्टी सुखासाठी ते करत होते. परंतु आपण पॉझिटिव्ह घ्यायचं, होकारात्मक विचार घ्यायचं, जे चांगलं आहे ते घ्यावं. आणि मग दादोस त्यांना सर्वांना घेऊन कुठं आलेले सिन्नरला. सिन्नरला पहिली भेट आचार्यांची झाली. आचार्यांची पहिली भेट झाल्यानंतर येताना दादोसांना वाटलं चांगला शिष्य भेटलाय तगडा. आता हा जर गेला आपल्याकडून तर मग काय स्वार्थ असतो ना. आणि देवाने सांगितलंय शिष्याचा अभिमान किती असतो म्हणले बायकोपेक्षा जास्त शिष्याचा अभिमान असतो. आणि म्हणून मग दादोसांनी त्यांना कानपिचक्या दिल्या. कानात सांगितलं म्हणले मी तुमचा गुरु आणि ते आमचे गुरु. त्यांनी काही दिलं तर तुम्ही काही घ्यायचं नाही, त्यांचं काही ऐकायचं नाही. या अनुभव तर तुम्हाला आले असतील. त्या मार्गात जायचं नाही, तिकडं बसायचं नाही. फक्त आम्ही सांगतो परमप्रीती करा. अच्युत आपलं सर्व गोत्र आहे, देवाचं गोत्र आहे, स्वामी सच्चिदानंदांचा परिवार आहे. परमप्रीती करा, परंतु तिकडं जायची नाही. तसंच दादोसांनीही आचार्यांना कानात सांगितलं. आचार्यांनी ऐकलं. म्हटले बघू आता वेळ येईल तेव्हा. दादोस जरी सांगितलं तर आचार्य तीक्ष्ण बुद्धीचे होते. ज्यावेळेस देवाची त्यांची भेट झाली, आता देव सर्व जाणतात. देवाने लगेच त्यांना प्रसाद दिला. दादोस समोर बसलेले आचार्य आहे आणि देव प्रसाद देत आहे. आणि दादोसांनी काय सांगितलं आचार्यांना, त्यांनी काय दिलं तर घ्यायचं नाही, स्वीकारायचं नाही. तिथं निर्णय क्षमता आचार्यांची दिसते. दादोसांकडे न पाहताच प्रसाद घेतला. सत्याच्या बाजूने त्यांची वाटचाल सुरू झाली. आणि मग त्याच आचार्यांच्या वेळोवेळीनंतर 7 भेटी झाल्या. देवाने रुद्रपूरला पण त्यांना पाठवलं. आणि रुद्रपूरवरून सर्व हा मेळावा घेऊन दादोस देवाला परत भेटीला आलेले आहे. आता ते जे स्थान आहे आचार्यांना कुठं बोध झाला, अनुसरण कुठं झालं, खडकोली. त्या ठिकाणी आल्यानंतर देव त्यांना विचारतात. सर्व चर्चा होते, जेवणं होतात, बिडारावर जातात आणि देव आचार्यांना परत बोलावतात. बाईसांना सांगतात की ते दादोसांबरोबर जे ब्राह्मण आलेले त्यांना बोलवा. आणि मग बाईसा जाते, दादोसांना सांगते का तुमच्याबरोबर जे नागदेव आलेले आहे ब्राह्मण त्यांना देवाने बोलवले. दादोस म्हणतात जा, देवाने बोलवले तुम्हाला. ते आल्यानंतर देव त्यांना विचारतात का हो श्रीप्रभू बाबांना बघितलं म्हणे हो. म्हणजे श्रीप्रभू बाबा, आम्ही आणि दादोस यांच्यात काही तुम्हाला फरक जाणवला? हा, महात्मे. आणि त्यानंतर हा प्रश्न सहज त्यांना वाटला. नॅचरल ते बोलता बोलता बोलू नाही गेले. हे म्हणले सारखंच. आपणही बी विशिष्ट बुद्धी असल्यामुळं आपल्याला तसं मनात येतं कधी कधी. पण जीव प्रत्येक वेगळा असतो, स्वतंत्र असतो. ते आपण समजून घ्यायचं असतं, जाणून घ्यायचं असतं. आणि असं बोलताच बाईसा शेजारीच. आणि मग बाईसांना राग येतो का देवाची बरोबरी महात्म्यांबरोबर केली. म्हणले इथं रडून रडून काय देवाकडून मागत होता आणि यांची बरोबरी. लगेच मग त्यांनी शिव्या द्यायला दांडपट्टा चालू केला, घागरा बांधला त्यावेळेच्या त्या स्टाईलमध्ये. याचं कारण काय की जे अडथळे जीवानी जोडलेले असतात, हे जे अडथळे जोडलेले असतात त्यांना काहीतरी निमित्ताने देव ते अडथळे दूर करतात.
पूजनीय माईम भटांचाही घागरा बाईसांनी बांधला आणि बाईसांकडून यांचे अडथळे दूर केले. तसंच आचार्यांच्या बाबतीत. आणि मग ते वरमले की अरे काय, नंतर विचार करायला लागले, चिंतन करायला लागले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की दादोस्त साधे जीव महात्मे, त्यांच्या कुठं चेष्टा, देवाच्या कुठं आगाध लीळा गोविंदप्रभू बाबांच्या. आणि मग त्यांना बोध झाला. आणि त्यावेळेस आचार्यांना देवानी हे पुरी प्रकरणापासून संसरण, सार, विद्यामार्ग, अन्यवृत्ती हे सारे प्रकरण उद्धरण प्रकरणापर्यंत सांगितलेले आहे. पूजनीय माईम भटांनाही देवानी बोध होताच हे प्रकरण सांगितलेले आहे. संहार प्रकरणानंतर संसरण प्रकरण येतं. आणि हे संसरण प्रकरण म्हणजे सृष्टीची निर्मिती. सृष्टीची निर्मिती परमेश्वर प्रवृत्तीनं ही माया कशी करते. बिल्डिंग आपल्याला बांधल्यानंतर आपण काय करतो, आर्किटेक्टकडे जातो, प्लॅन काढतो, कॉन्ट्रॅक्टरला देतो आणि मग स्टेप बाय स्टेप त्याचे बांधकाम करतो. तसंच संसरण प्रकरण, ही सृष्टी एवढी मोठी आहे की त्याची निर्मिती आज सायन्स खूप प्रगल्भ झालेलं आहे, प्रगत झालेलं आहे. अनेक संप्रदाय आहे, अनेक धर्म आहे, अनेक ग्रंथ आहे धर्माचे. परंतु सृष्टीची निर्मिती आणि सृष्टीचा सार हे तत्त्वज्ञान मात्र तुम्हाला कुठं दिसणार नाही ऐकायला. कोण कोणत्या पद्धतीने सांगेल, कोण कोणत्या पद्धतीने सांगेल. तर सायंटिफिकली जर तुम्ही समजून घेतलं तर इथंच तुम्हाला लक्षात येईल. अनेक ग्रंथांमध्ये वेगळे वर्णन येतात, ते वर्णन आपल्या बुद्धीला पटत पण नाही. इथं मात्र प्रत्येक गोष्ट आपल्याला सार प्रकरणावरून आपण बघितलं कशा पद्धतीनं सार होत राहतो. माया स्वरूपी एक दिवशी तम असे. आपला सार प्रकरणाचा शेवट कुठं झाला होता, की मायेच्या तमात हे सारे जीव जातात, देवता आपापल्या स्वरूपी जातात, तिथं संपलं. आता संसरण प्रकरणाची सुरुवातच तिथून आहे का माया स्वरूपी, मायाच्या स्वरूपामध्ये एक दिवशी म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो ना एके कडेला तम असा हा विभाग आहे म्हटले. त्या तमात हे सारे जीव आहे म्हटले आता सध्या. आणि आता संसरण प्रकरणाची सुरुवात तिथून होते, कारण जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वरांनी ही सृष्टीची रचना केलेली आहे. मग तो जीव कुठं आहे, सुरुवात कशी आहे हे बघावं लागेल. तर मायास्वरूपी म्हणजे अव्यक्त हरित मायास्वरूपी, अव्यक्त मायेच्या एक दिशे म्हणजे एका कडेला एका प्रदेशी तम असा प्रकार आहे. आणि त्या तमात सर्व अनंत जीव आहे म्हटले. याचा शब्दाचा अर्थ तर मायेला माया का म्हणावं म्हटले, मायाला मायाच का म्हटले. आता मागे बी आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी परत तिथूनच कंटिन्यू आपल्याला तो मागची लिंक लागावी, पुढं समजावं, कळावं. तर ती माया काय करते, मोहिते म्हणजे मोहिले करतं, मोह निर्माण करतं. भ्रमविले म्हणजे भ्रम निर्माण करतं. अन्यथा ज्ञान उपजविलं, अन्यथा ज्ञान पण उपजविते ती म्हणजे चुकीचं ज्ञान. जे जसं आहे तसं ज्ञान हे कोण देऊ शकतं, फक्त आणि फक्त परमेश्वर, परमेश्वराची ब्रह्मविद्याशास्त्र. बाकी सगळीकडे तुम्हाला अन्यथा ज्ञानच भेटेल. म्हणून इथं आल्याशिवाय तुम्हाला ज्ञान होत नाही. ज्ञान झाल्याशिवाय पुढं तुमची उद्धरणाची जी प्रक्रिया आहे ती सुरूच होत नाही. म्हणून इथं म्हणजे सूत्रपाठात, इथं म्हणजे चरित्रामध्ये, इथं म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्रात. तुम्हाला वाटेल इथं म्हणजे डोऱ्या डोंगरात. हा शेवट आहे. हे सारं कळालं का मग इथं शेवट आहे. आणि हे सारं कळाल्याशिवाय तो बी इथं कोणी येत नाही. इथं यांनाही बी कोणाचं आहे, ज्याला सारं कळालं ते. तर ही जी माया आहे ती काय करते, भ्रम होते, अन्यथा ज्ञान उपजविते, चित्त सारखं करते म्हणजे वेगळं करते, मोह निर्माण करते. आणि म्हणून तिला माया म्हटलं जातं. म्हटले वेगवेगळ्या प्रकारे या मायेला माया का म्हणावं. मायेला 5 नावं आहे. विचाराचं पहिलं सूत्र आहे. त्या पद्धतीनं ही माया हे एक नामनाच आहे त्या देवतेची. तर मायेला माया का म्हणावं हे आपल्याला समजलेलं असतं. आता ही जी संहार झाल्यावर तमामध्ये जी या जीवाला वागवते, सांभाळते, त्यानंतर संसरणाच्या वेळेस परत त्याला ती काढते म्हणजे जन्मवते, म्हणून माया.
आणि माया या अर्थाने माय म्हणजे आई, ती आईचं जे कार्य करते तीच ते माया करते, म्हणून तिला माया. असे अनेक अर्थाने त्या मायेला माया म्हटलं जातं. आता हे जे संहार प्रकरणाच्या नंतर शेवटी ह्या जीवाला मायेच्या तमात का नेलं जातं, तर त्याची जी प्रमाद कीड आहे ती नासवल्यासाठी, आणि ती नासली का पुन्हा रचनेमध्ये परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया या रचना करत असते. आता हे या सूत्राचा अर्थ एवढाच आहे, पण तरी आपण काही थोड्या थोड्या गोष्टीला स्पर्श करून थोडं अधिक स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करू. तम स्वरूपामध्ये माया स्वरूपाची जी गणना आहे ती करू म्हणाल तर होणार नाही, आणि होईल का म्हटले ते स्वरूप किती आहे आपल्याला सहज शंका येते ना. माया स्वरूप किती, माया किती, तर आपल्याला वाटतं की माया, अरे अनंत ब्रह्मांडातले अनंत जीव त्या मायेच्या तमात जातात. मग तो तम असा विषय जो आहे, तम हा जो भाग आहे, तो प्रदेश आहे, तो किती मोठा असेल. 10 बाय 10ची रूम आहे का 100 बाय 200ची रूम आहे, नेमकी आहे किती, शंका येते की नाही. आणि मग आपल्याला त्याच्यावरून ती मायेचं स्वरूप अंदाज बांधता येईल का म्हटले, याला न्याय काय. यथा पृथ्वी परमाणुवत म्हणजे काय. आता पृथ्वी ही सृष्टी एवढी मोठी 500 कोटी योजन, आणि परमाणू जर घेतला त्या सृष्टीचा, त्या परमाणूवरून त्याचा अंदाज करता येईल का आपल्याला, येऊ शकत नाही. तो परमाणू किती छोटा आणि ती पृथ्वी किती मोठी, तसं मायेचा तम एवढा छोटा आहे, तो एक प्रदेशी आहे. ते माया स्वरूप किती मोठं असेल म्हटले, याचा आपल्याला अंदाज बांधता येत नाही म्हटले. पृथ्वीची गणना जशी होऊ शकत नाही एखाद्या छोट्याशा कणावरून, परमाणूवरून, तसे म्हटले या एकदिशी तमावरून मायेची गणनासुद्धा आपण करू शकत नाही. याचं कारण काय, का हा जीवस्वरूप जे आहे, एका जीवस्वरूपाची 100 ब्रह्मांडा इतका व्याप असतो, आणि एक ब्रह्मांड किती 500 कोटी योजनाचं, आणि एका जीवाचा तेवढा व्याप, असे अनंत जीव त्या तमात आहे. याचा अर्थ तो तम किती मोठा आहे, आणि त्या तमापेक्षा ते मायास्वरूप किती मोठं आहे. ते मायास्वरूप अनंत ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे, आणि त्याच्याही पलीकडे चैतन्यापर परमेश्वर, तो परमेश्वर किती मोठा आहे. आणि आपण कुठं आहे, आणि त्या परमेश्वराला प्राप्त करायला निघालो आहे, तर आपल्याला काय व्हावं लागेल, तेवढं मोठं व्हावं लागेल की नाही. मुंबईला जायचं तर मुंबईलाच प्रवास करत करत पोचावं लागेल, ते समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. त्याचा रस्ता, अडीअडचणी, चढ उतार, तसंच आहे. हा अंदाजच बांधता येत नाही. संख्येविषयी म्हटलं तर हे होऊ शकत नाही, कारण 100 ब्रह्मांडाचा जीव स्वरूप असलेले अनंत जीव त्यात आहे. कसे म्हटले, यथा पृथ्वी परमाणुवत, ज्याप्रमाणे आता या पृथ्वीमध्ये किती परमाणू सांगता येईल का, तसे अनंत जीव आहे, आणि त्या परमाणूवरून त्या पृथ्वीची आपल्याला अंदाज बांधता येईल का, तसंच आहे म्हटले. अनंत जीव त्या मायेच्या तम स्वरूपात आहे. एका तम स्वरूपाचं इथं आढावा जर घ्यायचा म्हटला तर एका जीव 100 ब्रह्मांड आणि अनंत जीव आहे. असे 100 जीव आहे का 200 जीव आहे, असं या ब्रह्मांडातले 100 त्या ब्रह्मांडातले 100 असं होत नाही म्हटले. बरं, ते जो तम स्वरूप आहे ते तम स्वरूप म्हटले परमाणू जे आहे हरित स्वरूपाला कोणत्या बाजूला आहे आणि कशा पद्धतीनं आहे, तर डोळ्यात काळीमा. जसं डोळ्यामध्ये आपलं काय असतं, बुबुळ असतं ना, तर त्याप्रमाणे आहे म्हटले. डोळ्यात काळीमा, डोळा आणि डोळ्यातील काळीमा दोहीच्या ठाई चेतन होतोय म्हटले. मग हरित आणि तम स्वरूप हे चेतन आहे का म्हटले. आता उदाहरण दिलं, मग आपण अंदाज काय करतो, डोळ्याचं उदाहरण दिलं याचा अर्थ डोळ्यासारखंच. मग डोळ्यामध्ये चेतन आहे म्हणजे त्याच्यातच चेतन आहे का म्हटले, तर ऑलरेडी हे फक्त समजण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. काळीमा डोळ्याच्या मध्यभागी, तसे तम स्वरूप हे हरित स्वरूपाच्या मध्यभागी असेल म्हटले. मग कारण आपला डोळा डोळ्याच्या मध्यभागी बुबुळ असतं ना, मग याचा अर्थ मायेच्या मध्यभागी आहे का म्हटले. ते तुम्ही तर सांगितलं एका प्रदेशी एक बाजूला आहे म्हटले, तर मग याचं कसं काय, तैसे एक तम शेवटी म्हणजे तसं वेगळं आहे. ते याच्यासारखं समजण्यासाठी दिलं
की डोळ्यामधलं ते तसं माया स्वरूप आणि त्यातलं तम स्वरूप हे समजण्यासाठी आहे. याचा अर्थ हे मध्ये, याचा अर्थ ते बी मध्यभागी असं नाही, ते बाजूलाच आहे म्हटले. शेवटी एका प्रदेशी म्हटले. जसा डोळा शरीराच्या मध्यभागी म्हणजे उंच भागावर असतो म्हटले, डोळा हा शरीराच्या उंच भागावर, तसं मग हा तम स्वरूप आहे उंच भागावर आहे का मायेच्या म्हटले. ते समजण्यासाठी म्हटले. तसं ब्रह्मांडास्ताच्या उच्कार अशा शेवटी आहे का म्हणजे डोळ्याच्या पलीकडे मस्तक, त्याप्रमाणे तमापलीकडे हरित स्वरूप उरलेले आहे. हे समजण्यासाठी उदाहरण फक्त पक्षकारांनी दिलेलं आहे. तर मग ते जे तम स्वरूप आहे ते ब्रह्मांड वेगळे आहे का, कडेला आहे का, कशा पद्धतीने, तर तम अवगळा नित्य नरक फळ ब्रह्मांडा वेगळे म्हणजे काय, सुखदुःख विरहित सुरक्षित विभाग आहे म्हटले. ते बाजूला आहे. आता मायेचा तम आणि त्याच्यात असे भाग आहे. ते भाग कोणते कोणते, तम आहे, अवगळा पण आहे. अवगळा प्रत्येक देवतेमध्ये असतात, वेटिंग रूम त्याला म्हणतात. तर आता पुढं गेल्यानंतर ते समजेल, आपल्याला कळेल कशाला काय म्हणतात. नित्य नरकाला गेलेले जीव, फळिया म्हणजे एखादा जीव त्या सुख फळाला देवतेच्या गेलेला त्याला फळिया म्हणतात. ते बी एक वेगळं भाग असतो, विभाग असतो मायेच्या ठिकाण. तरी हे ब्रह्मांड वेगळे आहे का म्हटले, सुखदुःख विरहित विभाग आहे का म्हटले, तर वेगळे म्हणजे व्यक्त ब्रह्मांड वेगळे आणि तम स्वरूपी अनंत अव्यक्ताच्या ब्रह्मांडाचे वेगळे म्हणजे बाहेर आहे म्हटले. म्हणजे अव्यक्त आणि व्यक्त ब्रह्मांड, अव्यक्त ब्रह्मांड 500 कोटी योजनाचं एक आणि व्यक्त 56 कोटी म्हणजे ते विश्वेच्या मूर्तीच्या अनुषंगाने घेतलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिथं आहे ते जे जीव सजीव आहे ते नाही, तिथं पूर्ण पोकळी आहे. आणि ते आपल्याला इथं क्लिअर करतात का ते कोणत्या बाजूला आहे म्हटले, ते कुठं आहे, तर ते वेगळे म्हणजे ह्या ब्रह्मांडाच्या वेगळे नाही. ब्रह्मांडाच्या म्हणजे अनंत ब्रह्मांड आणि त्या अनंत ब्रह्मांडांच्या व्यतिरिक्त मायेचं स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये तमविभाग आहे म्हणजे याच्या पलीकडं आहे, याच्या लागून आहे. एक प्रदेशी म्हणजे मायेच्या स्वरूपाच्या एक प्रदेशी, ब्रह्मांडाच्या एक प्रदेशी नाही, मायेच्या स्वरूपाचे एक प्रदेशी. आपण ते शब्दामध्ये अडकून जाऊ का, ह्याच ब्रह्मांडाच्या एक कडेला कुठंतरी असेल असं वाटतं ना, तसं नाही. आता याच्यामध्ये वेगळे त्यांनी दिलेले आहे, आपण एकच बघतो जेणेकरून तुमच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. तर तम स्वरूपी अनादीचे एकच अवगळा नित्य फळ व्यक्त ब्रह्मांड, परत ते भिन्न भिन्न आहे म्हटले. अवगळा वेगळी, फळियाचं ठिकाण वेगळं, तम वेगळं, नित्य नरकाची जागा वेगळी. हे मायेच्याच जसं आपलं घर असतं, घरामध्ये काय असतं, हॉल असतो, किचन असतो, बेडरूम असतो, पुढं बाहेर वरांडा असतो, वेगळे भाग आहे ना, जागा एकच आहे परंतु त्या जागेमध्ये वेगळे भाग केलेले. तसं पूर्ण बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट आणि त्याच्यातही परत वेगळे भाग. तसं माया स्वरूप, त्या माया स्वरूपामध्ये हे वेगळे भाग आहे म्हटले. तर मग ते कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने, तर त्याच्यासाठी काही प्रमाण देतात. म्हणले कश्मळ हे एक कोणी दृष्टीपुढा नसे. कश्मळ म्हणजे काय, घाण. जसं आता आपल्या घरामध्ये किंवा राजमहालाच्या बाहेर राजवाड्याच्या आत पायखाना कोणी एका बाजूला असतं, तसं नित्य आणि व्यक्त ब्रह्मांडाच्या बाहेर पाश्चात्यामध्ये अव्यक्त ब्रह्मांडाच्या आतच असतं ते म्हटलं, परंतु एका बाजूला असतं, कोण्याला असतं. त्याच्यासाठी दृष्टापुढे नसे. म्हणजे जैसा पुंजा एके कोणी घाली. जसं आता आपण घर साफ करतो, घर साफ केल्यानंतर तो पुंजा जी घाण आहे ती कुठं टाकतो, घराच्या मध्यभागी टाकतो का दरवाजात टाकतो. बसा दादा, दंडोत. कधी कुठेही कार्यक्रम चालू असला का गपचूप बसून घ्यायचं गोवर्धने पाटील आणि नंतर दंडोत घालायचे. जैसा पुंजा एके कोणी, पुंजा आपण काय करतो, घाण आपण काय करतो, एका कोणाला टाकतो ना, एका कोनाड्यात टाकतो, बाजूला टाकतो, मध्यभागी टाकतो, मग घर साफ केलंय मग दरवाजात टाकतो. असं करतो का, असं करत नाही म्हटले. ज्याप्रमाणे कचरा घराच्या बाहेर उखरड्यावर टाकतात त्याचप्रमाणे अवगळा ही व्यक्त ब्रह्मांडाच्या बाहेर, परंतु पाश्चात्यामध्ये म्हणजे त्याच्या भागामध्येच ते नित्य आहे, अवगळा आहे, ब्रह्मांडाच्या बाहेर असून तिथंच एका कोपऱ्याला आहे, कडेला आहे म्हटले. मग दृष्टीपुढा चोखट, चांगलं कुठं ठेवतो आपण, पुढं ठेवतो. आपलं काही बक्षीस भेटलं असेल, सर्टिफिकेट असेल, हां, लोकांना कळलं पाहिजे आपण किती शिकेले. येत काही नसलं तरी आपलं सर्टिफिकेट राहतं. किंवा मग
मी एका ठिकाणी गेलो, खूप असे कप लावलेले होते. तर तुमच्या घरामध्ये कोणी स्पोर्ट खेळतं का, एवढे बक्षीस? नाही नाही म्हणे, चांगलं दिसावं म्हणून विकत आणले आणि लावले म्हणे दर्शनी भागामध्ये. आता म्हणलं एवढं खरं तरी सांगितलं तुम्ही. म्हणले आता तुम्हाला खरं नाही सांगावं तर तुम्ही सारंच काढाल, त्याच्यापेक्षा खरं सांगलं ते बरं म्हटलं. तर जे चांगलं आहे, जे आपल्याला दाखवण्यासाठी इच्छा आहे किंवा आपल्याला बक्षीसच्या अनुषंगाने मिळालेलं आहे, ते आपण कुठं ठेवतो? ते दृष्टीच्या पुढं ठेवतो, समोर ठेवतो. शोकेस असतं आपल्या घरामध्ये, आहे की नाही? तर चोकट म्हणजे निर्मळ चांगली वस्तू काय करतो आपण? दर्शनी भागात ठेवतो. त्याप्रमाणे दृष्टीपुढा ब्रह्मांड असतं. त्यामध्ये म्हणले 56 कोटी विश्वाची जी मूर्ती आहे त्याच्यामध्ये ब्रह्मांडा वेगळे जे आहे, डाव्या हाताला नित्य नरक, उजव्या हाताला अवगळा, चिज्जड समोर असतं आणि ब्रह्मांडाच्या आत असून ते बाहेर असतं. म्हणजे चिज्जड जे आहे हे मात्र समोर असतं. याचं कारण काय? तिथं फक्त सुख दिलं जातं, फक्त सुखासाठीच. हे मायेचे आजड चिज्जड, अजून काय? जड. म्हणजे मायेचे हे 3 विभाग आहे, जड अज्जड चिज्जड. एक फक्त सुखासाठी, एक मिश्र आणि एक फक्त दुःखासाठी. हे तिचे मायेचे विभाग आहे. म्हणजे सारी सिस्टम आहे या जीवासाठी तयार केलेली आहे. फक्त दुःख द्यायचं. आता एखाद्याला शिक्षा झाली, एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा झाली, त्याला साध्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवतात का? नाही, त्याला डायरेक्ट सेंट्रल जेल. त्या सेंट्रल जेलमध्ये सुद्धा विभाग केलेले आहे. आपल्याला माहीत नाही, आपण फक्त वाचले, आपण काही सेंट्रल जेलला गेलो नाही अजून. तिथं विभाग असतात जे एकदम खतरनाक गुन्हेगार असतात, त्यांच्यासाठी एकटाच तो, त्याला जोडी नसतं. सर्वसाधारण गुन्हेगार असतात त्याच्यामध्ये मग एका बॅरेकेमध्ये 20-20, 10-10 जणं. आणि एकदमच सर्वसाधारण ज्यांना अजून शिक्षा व्हायची आहे, ते जामीन होऊ शकतो, तर असे सर्वसाधारण जे आहे गुन्हेगार, त्यांना वेगळी जागा असते. राजकीयांसाठी वेगळी, असे वेगळे. तसं इथं सुद्धा आहे. फक्त दुःख भोगायसाठी एक विभाग, सुख आणि दुःख दोन्ही भोगायसाठी दुसरा विभाग. आणि हा चिज्जड हा फक्त सुखासाठी, म्हणजे जड फक्त दुःखासाठी, अजड म्हणजे सुख आणि दुःख मिश्रित होण्यासाठी, आणि फक्त सुखासाठी चिज्जड. तर जो फक्त सुखासाठी तो मात्र दर्शिनी असतो, समोर असतो म्हटले. आता समोर आहे म्हणजे कोणाच्या समोर? आता परमेश्वर त्याच्या पलीकडे, म्हणजे हे सारं परमेश्वराच्या दृष्टीगोचर आहे ना, दृष्टीच्या आत आहे ना. परमेश्वराला सर्व दिसतंय, कारण त्याच्या पलीकडं परमेश्वर आहे. आता ते म्हटले दृष्ट आहे, दृष्टीच्या द्वारे आहे, समोर आहे. तर मग देवाला काही, परमेश्वराला काही वाटतं नाही वाटतं काय नेमकं? इथं आता डायरेक्ट परमेश्वराच्या. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय प्रमाण दिलं? जो विरक्त आहे म्हणजे काय? वैरागी आहे. या मात्र फलभो भोग विरागो वैराग्यम. परमेश्वराने व्याख्या सांगितली वैराग्याची, का त्याला तो विरक्त असतो, त्याला इंद्रियाचं जड चेतन पदार्थाचं कोणत्या प्रकारचं आकर्षण वाटत नाही, त्याचं त्याकडं लक्षच नसतं, त्याचा उपभोग घ्यावा अशी त्याची इच्छाच नसते. त्याप्रमाणे व्यक्त म्हणतो जो परमेश्वराच्या ठाई समोर नित्याच्या अवगळ्यातील हे जीवाविषयी अव्यक्त परमेश्वराला कोणत्या प्रकारचं काही वाटत नाही. अतिव धर्माचं जे आहे ते धर्मसुद्धा वर्तत नाही म्हटले. आता अव्यक्त परमेश्वरासारखी व्यक्त परमेश्वरासाठी सुद्धा साक्षीत्व धर्माचे कार्य मात्र वर्तत नाही. कारण परमेश्वराचं जीव उद्धारण्याचं व्यसन या जीवाला केंद्रस्थानी ठेवून या साऱ्या गोष्टी परमेश्वर करत असतात. आणि मग त्या समोर परमेश्वराला तर दिसतंय दुःख कोण, सुख दुःख मिश्रित सुख कोण, हे दृष्टीगोचर समोर परमेश्वराच्या. आणि मग परमेश्वराला काय वाटतं? तर मग परमेश्वर त्यावेळेस आलिप्त असतं. माळेकराच्या दृष्टांतातून देवाने सांगितले बघा, 2 माळेकराचे दृष्टांत आहे. एक शेती सांभाळत असतो आणि त्याच्या बाजूलाच एक गुन्हेगार असतो, दरोडेखोर, येणाऱ्या जाणाऱ्या तो लुटतो, कोणाला तो सोडत नाही. आणि एकदा राजा त्याला पकडतो, त्याचा गुन्हा सिद्ध होतो आणि त्याला शिक्षा दिल्या जाते. शिक्षा दिली जात असताना हा जो माळेकर आहे वरती राहून, तो त्यांनी सर्व त्याचे गुन्हे पाहिलेले असतात. तो येतो, बाजूचे लोक काय म्हणतात आजूबाजूचे, कसा गोरा गोमटा म्हणे, खरंच यांनी गुन्हा केला आहे का नाही? राजा त्याला शिक्षा देतात, हा मोठा गुन्हा आहे. पण हा काय म्हणतो, अरे हा गुन्हा त्याच्या गुन्ह्याच्या मानाने ही शिक्षा त्याची छोटी झाली, त्याचे मी गुन्हे पाहिलेले, त्याचे राई एवढे तुकडे केले पाहिजे, साऱ्या नगरात फिरवलं पाहिजे किंवा वाटले पाहिजे, फेकले पाहिजे, तेव्हा त्याचं जी बी
प्रायचित्त आहे किंवा शिक्षा आहे ती योग्य राहील म्हटले. तसं परमेश्वराने सर्व जाणलेलं आहे. ज्या मिनिटाला आपल्यावर नजर टाकली परमेश्वराने, दृष्टी टाकली का त्या मिनिटाला मायेच्या तमातून निघाल्यापासून आपण काय काय उपद्व्याप केले, कोणते कर्म केले, चांगले आहे वाईट आहे, जे बी आहे ते परमेश्वराला सर्व समजतं, कळतं. डायरेक्ट ते समोर, जसं टी व्हीवरती आपण आता हा सत्संग आहे हा होऊन गेलेला आहे, पण लावला का परत जसलं तसंच येणार की नाही, तसं परमेश्वराने एका जीवावर नजर टाकली का सारं सेम फ्लॅशबॅक येऊन जातं. आणि ते परमेश्वराला माहीत असल्यामुळं परमेश्वर त्या बाबतीत त्यांना काही वाटत नाही. याचं कारण का, की अनुकंपा न उपजे. अनुकंपा का उपजत नाही? देव तर दयाळू माळू आहे, मग का अनुकंपा उपजत नाही? याचं कारण आहे की देवाला सर्व माहीत आहे. एखाद्याविषयी आपल्याला माहीत असल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला काय वाटतं का? एक बैल असतो आणि त्याला जखडून बांधलेलं असतं डोमेग्रामला. आता बाईसा प्रेमी भक्त म्हणजे दया येते त्याला, आणि दया आल्यानंतर ती देवाला म्हणते, देवा त्याला सोडा. देवाचं निरूपण चालू असतं, म्हणे बाई तुम्ही इकडं लक्ष द्या. देव तिकडं पाहतच नाही, परंतु बाईसा पुन्हा परत तेव्हा त्याला सोडा, म्हणे बाई अनुकंपाचं न उपजे, अनुकंपा येऊ देऊ नका. मला माहिती आहे त्याचे कृतकर्म काय ना, हा कसा आला इथं, कशा पद्धतीने आलाय, बरं इथं येऊ नये बी कसा आहे हे बी माहिती आहे म्हटले. त्याच्यामुळे तुम्ही गप्प बसा. पण बाईसा काही ऐकत नाही. आणि मग हट्टापायी बाईसांच्या प्रेमी भक्तापायी मग देव आचार्यानं त्यांना सांगतात की जा याला सोडा. पण सोडा बी असं सोडू नका म्हटले. 4 धरा, पाण्यात न्या आतमध्ये, आणि मग त्याचे पायाला जे बांधलेलं आहे, खुराला बांधलेलं आहे ते सोडा. म्हणजे आम्ही एवढे लोक आहेत तर काय करणार आहे म्हटले. तुम्हाला जेवढं सांगतो तेवढं करा. मग आचार्य काय, आचार्य म्हणते मी सोडू का मी धरू? तुम्ही सगळे एकीकडं, आचार्य एकीकडं. म्हणले आम्ही धरतो, तुम्ही सोडा म्हटले. ठीक आहे, काय हरकत नाही म्हटले. पाण्यात नेलं, सोडलं. आता त्या बैलाला यांनी सोडलं त्याच्या दुःखापासून, त्यांनी गपचीप बसावं ना. तो यांच्या पाठीमागच धावला. म्हणजे देव म्हणते आम्हाला माहिती याचे कृतकर्म. म्हणजे आपल्याला कधी कधी वाटतं ना, देवाला का जाय येत नाही. आम्ही सकाळी पाठ उठतो, स्मरण करतो, कितीतरी व्हिडिओ वाहतो, हे पाहिजे ते पाहिजे म्हणतो, देवाला का येत नाही? तर देवाला सारं माहिती आहे, आपले उपक्रम सारे आपल्याला देवाला माहिती. म्हणून कधी लवकर रिझल्ट भेटतो. देव दयाळू, जाऊ दे आता अनर्जित दाता आहे, कधीतरी आपली प्रार्थना तिथं पोचल्या जाते. पण परमेश्वराकडं आपल्या सुखासाठी आपण प्रार्थना करायचीच नसते. तो खरा महानुभव असतो. आपण सुखासाठीच प्रार्थना करतो, सुखासाठी धर्म करतो. कारण जे सुख आहे आज आपल्या जीवनामध्ये ती परमेश्वराची कृपाच आहे. सुखासाठी आपण काही केलेलंच नाही, दुःखासाठीच केलेलं आहे. आणि दुःख हे आपले कर्म आहे, आणि सुख आपल्या जीवनातलं परमेश्वराची कृपा आहे. हे बी आपल्याला मिळवलेलं नाही, पण परमेश्वराच्या कृपेमुळं आपल्याला जीवनामध्ये मिळत असतं. आणि जे दुःख आहे आपण ते मिळवलेले, ते भोगल्याशिवाय संपणारं नाही आहे. त्याच्यामुळे सुखासाठी कधी विडे नाही व्हायचे. दुःख आहे ते सहन करण्यासाठी, ते भोगण्यासाठी विडे व्हायचे. आहे का कोणी असा व्हायला का विडा? नाही वाहू शकत. कुंती मातेने दुःख का मागितलं देवाकडे? म्हणून इथून पुढे विडे कोणते व्हायचे? तुम्ही विडे व्हायचे नाही असं नाही, व्हायचे. मग कशाचे व्हायचे हे मी सांगतो. एक तर अनुसरणाचे व्हायचे, नाही तर मला जे दुःख मिळणार आहे देवा ते मिळवलेलं आहे मी, ते सहन करण्याची ताकद आणि ते भोगण्याची ताकद द्यावी, आणि त्यातून आम्हाला बाहेर काढू यासाठी विडे व्हायचे. आपण सुखासाठी विडे वाहतो. त्या कनाशीच्या ब्राह्मणासाठी सारखं काय काय मागण्यासाठी विडे वाहतो ना. आत्तापर्यंत किती ट्रका नारळ वाहिले आपल्याला माहीत नाही. तर म्हणून देवाला हे का बरं असं देवाच्या समोर असूनही बी का वाटत नाही? तर देवाला सर्व माहिती म्हटले. जैसा माया तमी भ्रमित असे, म्हणजे पाळणा घालून हलवी मग निद्रा आहे. आता ही माया काय करते? या मायेच्या तमात हा जीव गेला ना. तिथं काय करते ती? जशी आई मानवी माता जी आहे, बालकाला काय करते? पाळण्यात घालते, हलवते झोका, मग त्याला निद्रिस्त अवस्थेत नेते, म्हणजे ती झोपवतं. तशा पद्धतीनं हा जीव तिथं निद्रिस्त अवस्थेत आहे. तमस्वरूप जे आहे त्या तमस्वरूपामध्ये हा जीव गेला. म्हणजे तिथं मला काही लोकांनी प्रश्न विचारले, असे सत्संग चालतात ना बाबा, मग तिथं असं एकामेकाशी गप्पा मारता येतं का म्हणे? तिथं गप्पा मारता आला असतं तर तुम्हाला इकडे यायची इच्छा नसती.
तिथं गप्पा मारा, चेष्टा करा, 2 वेळचं नाही 3 वेळचं, आज काय आयटम आहे, उद्याचा काय मेनू आहे, हे असतं जर तम स्वरूपामध्ये तर देवानी कशाला काढलं असतं ना आपणही कशाला आलो असतो. पण तिथं आपण सुख दुःख विरहित निद्रिस्त अवस्थेत असतो. ज्याप्रमाणे जी माता त्याला झोपवते त्या मुलाला आता कळतं का काही, झोपलेलं शांत, तशा पद्धतीने या मायेच्या तमामध्ये हा जीव निद्रिस्त अवस्थेत आहे. मूळ स्वरूप तेच आहे आणि मूळ स्वरूपातून जरी सृष्टीमध्ये आलो, सृष्टीतून परत तिथं गेलो तर त्याच मूळ स्वरूपात हा जीव पुन्हा जात असतो म्हणले. आता किती काळ, किती वेळ, 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 1 वर्ष, किती वेळ राहतो म्हटले. जेवढा काळ सृष्टीमध्ये होता तेवढाच काळ तमामध्ये म्हटले. सुख दुःख विरहित हा राहतो. म्हणजे जेवढा दिवस असतो तेवढीच रात्र असते की नाही. 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र. तसं जेवढी सृष्टी असते तेवढाच तमात गेल्यानंतर संहारानंतरचा काळ असतो. आणि सृष्टी किती असते सांगा बरं. देवाने सृष्टी किती सांगितली? सृष्टी अतिदीर्घ. याचा अर्थ सार झाल्यानंतर मायेच्या तमात आपण अतिदीर्घ, किती वेळ लागेल आपल्याला सांगता येत नाही. परंतु परमेश्वराला परत प्रवृत्ती निर्माण होते, आनंद द्यावासा वाटतो आणि मग त्या प्रवृत्तीला मायेला कळती आणि त्यांनी परत हे प्रकरण चालू होऊन जातं संसारणाचं. तर तेच आता पुढे येणार आहे. तर जितका वेळ आपण सृष्टीत राहिलो, म्हणजे जेवढे वेळ सृष्टी होती तेवढाच वेळ सहारानंतर मायेच्या तमात आपण असतो म्हटले. तम म्हणजे काळीमा. आता तम या शब्दाचा अर्थ काय होतो? अंधकार. अंधकार वाचक आहे ना तम. तर तम काळिंबा म्हणजे फिकट काळा, किंचित लालसर असा तो भाग आहे म्हणले. आणि मग तिथं गेल्यानंतर फिकट काळसर लालसर हा जो भाग आहे, जसं आपल्या शरीरावर जन्मताच एखादा चट्टा असतो तशा पद्धतीनं तो तिथं हरित स्वरूपाचा एक प्रदेश जाणावा, म्हणजे समजून घ्यावा की तम या स्वरूपाचा काय आपण लालसर का अंधकार, तिथं काहीच नाही, सुख दुःख विरहित जीव आहे अशा पद्धतीनं आहे. किंवा बुबुळ आहे, डोळ्यातील बुबुळ, गोल चेतन, तम गोल चेतन आहे का म्हटले. मग जसं बुबुळाचं उदाहरण दिलं तर म्हटले ते नाही. स्वरूपी ज्ञान सुख सामर्थ्य असूनही स्वरूपी म्हणजे तम स्वरूपी. ज्ञान म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे, त्यातील अनंत जीवाचे ज्ञान, सुख म्हणजे आनंद, असं सामर्थ्य शक्ती प्रभाव असूनही ही पंचप्रकार म्हणजे एका प्रकारचे पंचप्रकार जे आहेत ते फक्त त्या याला आहे, जीवाला मात्र काहीच नाही आहे. आणि मग ह्या जीवाला काळिंबा असून देखणे आहे का म्हटले. तमाच्या ठाई पंचप्रकार जरी असलं तर ती जीवाच्या ठिकाणी काय, जीवाच्या ठिकाणी काहीच नाही. जीवाचे सुख दुःख विरहित तो आहे, पण मायेचं मात्र ते कार्य चालू असतं. मागच्याचं आपण शेवट बघितलं, जरी सारे देवता आपापल्या स्वरूपी जरी गेल्या तर माया देवता मात्र पतिव्रताप्रमाणे परमेश्वराची प्रवृत्ती जाणण्यासाठी, ओळखण्यासाठी वाट पाहत असते. त्याप्रमाणे ह्या मायेमध्ये मात्र हे सर्व कार्यरत आहे. जरी आपण निद्रिस्त सर्व प्रपंच नसला तरी तिथं सुखदुःख विरहित जीव जरी असला तरी त्याच्यासाठी इथं थोडंसं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की एक प्रदेशी आपलं आहे, काळसर आहे, हे आहे, अंधार आहे, काहीच नाही. परंतु हे असलं तर मग मायेकडे बी माया बी शांत बसली का म्हटले नाही. ज्ञान सुख सामर्थ्य प्रकृतीचं कार्यरत आहे अव्यक्ती स्वतः. कारण परमेश्वराची ती प्रवृत्ती आता ओळखणार आहे. परमेश्वराचा पुढचा आदेश काय आहे ही वाट पाहते आणि ती व्यतलेपणाने आवडीने वाट पाहते, त्याच्यामुळे ती कार्यरत आहे म्हटले. पण तमोनिमग्न जीव मायास्वरूपी असती. अशा पद्धतीनं ह्या तमोनिमग्न जीवामध्ये, हे मायेमध्ये हे जीव जे आहे तमोनिमग्न म्हणजे कोणत्या प्रकारची सुखदुःख विरहित निद्रिस्त अवस्थेत हे माया स्वरूपात हे जीव असतात म्हटले. आता याचं थोडंसं वेगळं मोठं स्पष्टीकरण पुढं थोडंसं स्पीड पकडल्या जाईल. जसं कालचे पहिला सत्र तुम्हाला थोडं जड गेलं, दुसरं सत्र थोडं आणखीन हलकं गेलं, त्याच्यात हळूहळू मग तो थोडा विषय, तसाच या विषयात आतमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा हे थोडंसं अवघड वाटतं. आणि समजणं हे आपण स्वतः बसून समजून घ्यायचं असतं, कशाला काय म्हणतात आणि कशा पद्धतीने काय म्हणतात. आणि बऱ्याच गोष्टी वर्णनात्मक आपल्याला समजण्यासाठी उदाहरणं दिलेली असतात. जसं डोळ्याचं उदाहरण आहे, हे जे आहे हे उदाहरणं आपल्याला समजण्यासाठी दिसतात. वास्तविक तसं नव्हे, परंतु आपल्याला समजण्यासाठी ते असतं. तर तम मायेच्या ठिकाणी निमग्न म्हणजे हरपून गेलेले, सुखदुःख विरहित असलेले हे जीव 100 ब्रह्मांडा इतका व्याप असलेले विकासाने तिथं मात्र हे जीव असतात. मग इथं तमाची प्रतिष्ठा केली, जीवाची आवृत्ती केली. तम मोठा आहे,
ते आता मोठं झालं तम, कारण अनंत जीव 100 ब्रह्मांड इतके आणि त्या तमात गेले म्हटलं तर तम मोठाच राहणार जीवापेक्षा. पण जीवासाठी ही सारी व्यवस्था आहे, ही सिस्टम आहे. तर निमग्न म्हणजे काय झाले म्हटले, हरतले म्हणजे 100 ब्रह्मांड इतका विकास असलेले जे जीव आहे ते हरपून गेले. म्हणजे त्यांना ते एवढा मोठा विभाग आहे की अनंत ब्रह्मांडातले जीव, अनंत जीव 100 ब्रह्मांडाचा व्याप असलेले तिथं गेले तरी हरपून गेले. जसं एखादा लहान बाल आहे किंवा आपणही एखाद्या खूप मोठ्या शहरात जातो की नाही, तिथं आपल्याला म्हणजे हरून जातो, आपल्याला काही कळतच नाही कोणती गल्ली कुठं काय कशाला काय काहीच माहीत नसतं आपल्याला. तशा पद्धतीने एवढा मोठा विभाग आहे आणि एवढे अनंत जीव आहे का त्या अनंत जीवामध्ये कोण कुठं एखाद्या यात्रेत आपण गेलो, आपण म्हणतो पकडा बरं का, नाही तर हरून जाईल या गर्दीमध्ये, परत तुम्हाला कुठं शोधणार आपण. आता तरी मोबाईल आलेले, पूर्वीचे हे प्रॉब्लेम यायचे बरेचसे आणि मग ते दवंडी पिटवायचे, त्यातून पिक्चर निर्माण झाले, हा भाऊ इकडे गेला तो भाऊ इकडे गेला, 20 वर्षानंतरच भेटले. तसं इथं सुद्धा हरपून जातो, आपल्याला काहीच कळत नाही तिथं एवढं मोठं ते आहे. त्याच्यासाठी न्याय काय दिला, येथे समुद्री जलचरे यथा तर समुद्रात जलचरे, समुद्र एवढा मोठा आहे त्याच्यात किती जलचर आहे, मासे किती, बेडकं किती, आणखीन कितीतरी प्राणी आहे, ते कसे हरपले कोण कुठं काही कळल आपल्याला. तशा पद्धतीनं समुद्रवत हे मायेचा तम विभाग आहे, तिथं असे अनंत जीव गेले, तशा पद्धतीनं ते हरपून गेले. त्यांना त्याचा आणि सुखदुःख विरहित असल्यामुळं तो कोण कुठं काय त्याचा विषयच येत नाही म्हटले, ते हरपून गेलेले आहे म्हटले. मग त्याच्यात किती जीव असतील म्हटले, आता अनंत म्हणतोय आपण, परंतु पक्षकार प्रश्न करतात 10-5 जीव असतील म्हटले किंवा 10-5 ब्रह्मांडातील असतील. अनंत ब्रह्मांड त्यातले 10-5च ब्रह्मांड ते आणले असतील म्हणून हरपून गेले असतील म्हटले. असे अनंत जीव हरतले म्हटले, असं नाही म्हटले. अनंत ब्रह्मांडातली अनंत जीव आणलेले त्या तम स्वरूपामध्ये म्हणून ते हरतले. असं नाही की बाबा आता 5 ब्रह्मांड घ्या, पुढच्या वेळेस ते 5 घेऊ, त्याच्या वेळेस पुढचे, असं नाही आहे म्हटले. एकाच वेळेस, कालच विषय झाला नाही, एकाच वेळेस साऱ्या ब्रह्मांडाचं सार, एकाच वेळेस अनंत ब्रह्मांडातले अनंत जीव एकाच वेळेस मायेच्या तमात. म्हणजे आज आपल्या भारताची लोकसंख्या, त्याच्यानंतर जगाची लोकसंख्या आणि असे फक्त आपण मानव जे आहे त्यातलीच लोकसंख्या पाहणार आहे ना आपण, ती एकत्र केली तर याला कधी होऊ शकते. साऱ्या देशांच्या माणसांची लोकसंख्या काढू शकतो यादा कदाचित, परंतु प्राणी काय फक्त मानव जन्मतच आहे का, हे झाडं याच्यात जीव आहे, प्राणी चलद्रूपमध्ये जीव आहे आणि कितीतरी नरकामध्ये जीव नरक भोगताय, संख्या कशी काढणार, काढूच शकत नाही. म्हणून अनंत शब्द वापरला, त्या संख्येत बसवताच येत नाही म्हणजे अनंत. असे अनंत ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडात परत मानव चलद्रूप वेगळे, स्थावर वेगळे, वेगळ्या ठिकाणचे नरकातले वेगळे, चौकडीच्या नरकात वेगळे, कितीतरी असे अनंत ब्रह्मांडातले अनंत जीव मायेच्या तमात. ते काही 2-4 ब्रह्मांडातले 2-4 लोक म्हणून असं नाही म्हटले, सर्वच आले म्हटले त्याच्यामध्ये. आणि हरित मायेच्या एक दिवशी म्हणजे एका भागातच तेवढे म्हटले, एका भागात आहे, मायेच्या पूर्ण भागात नाही, मग एका भाग तो तम भाग त्याच्यामध्येच. तिथं काय बाबा तमात गेले मग येऊ फिरून तिकडं कटाळाला, असं नाही आहे. तिथं गेले म्हणजे बस निद्रिस्त अवस्थेत, काहीच कोणत्या प्रकारचं सुखदुःख विरहित. आता त्याच्या पलीकडं परमेश्वर आहे, सद्ब्रह्माचं परमेश्वर जे आहे हे कोणाच्या पलीकडं आहे, या मायेच्या पलीकडं आहे ना. हां, आता हे तमच विभाग एवढा मोठा आहे, त्या तम विभागावरून ती माया किती मोठी असेल आणि त्या मायेच्या पलीकडं तो परमेश्वर किती मोठा असेल, आणि तो परमेश्वर आपल्याला कळाला आहे, तो परमेश्वर आपल्याला समजला आहे, तो परमेश्वर आपल्याला बोधाद्वारे जाणवला आहे, त्या परमेश्वराला आपल्याला प्राप्त करायचं आहे. म्हणजे बघा कुठं आपण आहे, कशामध्ये आपण, या अवघडातला अवघड विषय आहे. आणि त्याच्याही पलीकडं असलेला परमेश्वर ते स्वरूप मात्र उरलेलंच आहे. त्या परमेश्वराच्या स्वरूपामध्ये हे अनंत ब्रह्मांड, ती माया पूर्णपणे स्वरूप व्यापूनही की परमेश्वराचं स्वरूप पलीकडं आहे म्हटले. त्याने अवघ्याचा अंत केला, म्हणजे साऱ्याचा अंत केला परमेश्वराने, कारण परमेश्वराच्या अलीकडे आहे सारे, परमेश्वराच्या पलीकडं कोणीच नाही, काहीच नाही, कारण शेवट परमेश्वर. तया करी ऐसा कोणी प्रतिमल्लच नाही म्हटले. आणि त्या परमेश्वराचा अंत करीन त्या परमेश्वराच्या पलीकडे कोणी जाईल असा कोणी नाहीच म्हणले. प्रतिस्पर्धी नाही म्हणजे प्रतिमल्लच नाही परमेश्वर. याचा अर्थ काय, परमेश्वर काय अनेक, परमेश्वर तो एक, तो एक परमेश्वर की ज्याला दुसरा कोणी परमेश्वरच नाही, म्हणजे प्रतिमल्लच नाही,
तो परमेश्वर आपल्याला भेटलाय, समजलाय. याचा अर्थ आपण कोण आहोत, किती म्हणजे विशिष्ट, आपण म्हणतो ना विशिष्ट, वेगळी, VIP, व्हेरी व्हेरी VIP. इथं व्हेरी व्हेरी VIP लागती. इथं सर्वसामान्य येतच नाही. या गर्दीतून आपण इथं आलेलो आहे, आपल्याला कळालं. पण हे कळाल्यानंतर आपण काय करतो हे बी महत्त्वाचं आहे. कळाल्यानंतर हे आपलं चालूच आहे. जे पूर्वी चालत होतं, जेव्हा बोध नव्हता तेव्हा आपलं काय चालू होतं. बोध झाल्यानंतर तेच जर चालू राहिलं तर बोध होऊन उपयोग झाला काही. कपडे घालायच्या अगोदर तेच चालू होतं, कपडे घातल्यानंतर तेच चालू आहे, कपडे घालून काय उपयोग झाला का. बदल परमेश्वराला अपेक्षित नाही. तर असे तर किती 50 वर्षे, 20 वर्षे, 40 वर्षे बदल काहीच नाही, चालू आहे पाट्या टाकायचे काम. यातून बाहेर पडण्याची प्रवृत्ती निर्माण होणं म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र, म्हणजे बोध. आज आपण मानवानी बोध लय कॉमन करून टाकला. आपण म्हणतो याला बोध झाला, बोध झाला, आणि बोध झाला, बोधाचे लक्षण काही दिसते नाही त्याला. हा अनुसरणाचं लक्षण काही दिसत नाही. म्हणजे संन्याससुद्धा मानवानी खूप कॉमन करून टाकला आहे. कपडे घातले का संन्यास. देवाने सांगितलेल्या व्याख्येमध्ये बसत नसला तरी मग संन्यास झाला म्हटले. कपडे घातले संन्यास झाला. मग राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर हे सारं मोडीत. म्हणजे मानभावांनी कॉमन केला, पण परमेश्वराने तो कॉमन नाही केला, तर अनकॉमन आहे. परमेश्वर बोधाच्याद्वारे कॉमन जीवाला अनकॉमन करतो. कपडे घातल्यानंतर कॉमन जीवाला अनकॉमन करतो परमेश्वर. त्यातूनही परत आणखीन विशिष्ट वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेला आहे. पण त्या क्वालिटीचा, त्या योग्यतेचा तो जीव त्या अवस्थेत पोचलेला असेल, त्या साधनेवर जाऊन त्यांनी ती तयारी केलेली असेल तर. नाही तर संन्यासी म्हणजे आपल्याला आता काहीच वाटत नाही. ते जनावरात आणि संन्याशामध्ये काहीच फरक नाही. मानवांना वाटतं ते साधू आहे, तुम्हाला काय लागत आहे. आथरायला काय लागत नाही, पांघरायला काय लागत नाही, जेवायला लागत नाही, कपडे लागत नाही, म्हणजे हे माणसंच नाही आहे असे वासनिक समजतात साधू संतांना. आणि अनुभव तुम्हाला असतील का बाबा, काय तुम्ही साधू झाले, तुम्हाला काय लागत आहे. म्हणजे साधू झाले म्हणजे जनावर झाले. जनावराला काय लागतं का, दिलं तर घेणार. तर कॉमन करून टाकला. मानभावांनी मानभाव कॉमन केलेला आहे. पण परमेश्वरांनी मानभावाला कुठं नेलंय, कोण आहे तुम्ही, याची जाणीव ब्रह्मविद्याशास्त्रातून दिलेली. पण प्रत्येकाची एक वैशिष्ट्य, प्रत्येकाची वेगळं आहे. परमेश्वर काय म्हणतात, भक्ताची थोरी देवच जाणे. तुमची योग्यता, कोणाची काय योग्यता आहे ते फक्त परमेश्वर जाणतात. यातला कोण कोणत्या अधिकाराचा आहे हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून आपण प्रत्येकाविषयी आदर ठेवला पाहिजे. मग ते साधा नामधारक असो, वासनिक असो, साधू संत असो, कोणी असो, तपस्विनी असो. आदर का, तर हा साधा नामधारक सुद्धा तो हजारातून आलेला आहे. त्याची काय योग्यता ही माहीत नाही आहे. त्याच्या कर्मानुसार त्याला देव भेटणार आहे, देव त्याला देणार आहे, त्याची काही मतलब नाही. परंतु आला कुठून, हजारातून आला आहे. त्याच्यामुळे त्याचासुद्धा आदर आपण केला पाहिजे. का बाबा. नागदेव आचार्य बोधाच्या अगोदर पौत पाहिले त्यांनी, बोधानंतर कुठं पौत पाहिले सांगा. आता बाबांनी पवित्याचा विषय काढला, आला का लक्षात. आता विषय आपला होता, पण बाबांचं म्हणजे ते सांगू द्या. आता सांगण्याचं तात्पर्य बाबांनी बरोबर तो धागा पकडला की आपण बोधाच्या अगोदर कसे होतो, बोधाच्या नंतर कसे असलं पाहिजे, आपल्यात बदल झाला पाहिजे की नाही. तसं आचार्यांमध्ये बदल झाला, पूजनीय माईन भट्टांमध्ये बदल झाला की नाही. आचार्य बोधाच्या अगोदर कसे होते, यायचे, जायचे, राहायचे. द्वादशांना पवित्र वाढलं म्हणून देवालाही ते व्हायला गेले, है की नाही. द्वादशांनी 22 पवित्र वाहिलं जेणेकरून यांनी माझं व्हावं. परंतु बोध झाला, हे बोधाच्या अगोदरचं सार. बोध झाल्यानंतर त्यांनी बदल केला की नाही. ते असे म्हटले का मागचं वाहिलं, मग आत्ताही वा. माझ्या गुरुनी सांगितलंय व्हायला, माझ्या गुरुला व्हायचंय, वा. आणि पवित्र म्हणजे काय, जाणव आहे. देवानी जाणव काढण्याचा प्रोग्राम केला, तुम्ही परत जाणव घालायचा प्रोग्राम करून राहिले. जाणव म्हणजे एक विकल्प, जाणव म्हणजे एक कर्मकांडातला एक भाग. आणि पवित्र हा जो विषय आहे, या एकच पवित्र नाही, वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे पवित्र वापरले जातात. आता योगायोगाने आपल्याकडं खरे ओरिजिनल ब्राह्मण आलेले, त्यांना विचारा, यज्ञ पवित्र असतं ना. कारण मला आपलेच एक यादव
उपदेशी ते अनुसरले पुण्याला. त्यांनी एक व्हिडिओच पाठवला ते पवित्र्यावरती जेव्हा हां ते बघा आहे ते. आता ते माझ्या लक्षात नाही आलं, काढावं लागेल ते तुमचं. शिकासूत्रीचा त्याग हो. तर शिकासून तर हे पवित्र सांगण्याचं तात्पर्य काय, बदल झाला. नंतर आचार्यांनी पवित्र वाहिलं नाही देवाला आणि स्वतःचंही करून घेतलं नाही. स्मृतिस्थळामध्ये पवित्र्याच्या संदर्भात कोणताही विषय नंतर आला नाही. परंतु आज आपलं पवित्र वाहिल्याशिवाय होतं का आपल्याला? महिन्याभरापासूनच आता तरी विकत घ्यायला लागले, पूर्वी स्वतःच करायचे. मग स्थानावर साधू संतांना पवित्र करायला सुरुवात केली, पण आचार्य बदलले. बोधानंतर आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे, अनुसरणानंतर आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे. जे कालचा आहे तो मी दिसलो नाही पाहिजे, जो कालचे ते तुम्ही दिसले नाही पाहिजे. बदल पूजनीय माईम भटांच्या बाबतीत 60 भाज्या खाणारे ब्राह्मण भिक्षा मागायला लागले. त्या भिक्षेतलं अन्न त्याला वास आला तर 2 दिवस उपाशी राहिले. तिसऱ्या दिवशी तोंडात एक घास गेला, म्हटले आता माई भट जिंकले. कारण जगल्याशिवाय खाल्ल्याशिवाय शरीर नाही, शरीराशिवाय जगणं नाही, जगण्याशिवाय आचार नाही, आचाराशिवाय देव नाही. म्हणून ते म्हटले जिंकले. आणि जे माईम भट एवढे श्रीमंत होते त्यांच्याकडे नोकर चाकर किती असतील, परंतु तिथं गेल्यानंतर काय केलं त्यांनी? व्यापार घेतला. कशाचा व्यापार? ज्या बाया करता व्यापार त्याचा व्यापार पूजनीय माईम भटांनी घेतला. म्हणजे गोविंदप्रभू बाबांचे जिथं स्वयंपाक केला जायचा, उपार केला जायचं, त्या चुलीचा राख काढायचा व्यापार घेतला. व्यापार हा जो आहे हा पुरुषांचा आहे का स्त्रियांचा आहे? सांगा बरं. त्यांना कमीपणा वाटला का? अपमान वाटला का? मी एवढा मोठा माईम भट, 18 पुराण वेद शास्त्र उपनिषद एवढा श्रीमंत, मी हे काम कसं करू? आपल्याला लगेच कमीपणा वाटतो, कारण मी आलेलोच नाही बाहेर, त्याच्यामुळे लगेच युगो हटवतो आपला. हा बदल अपेक्षित आहे देवाला. मग ते आचार्यांनी केलेला बदल, पूजनीय माईम भटांनी केलेला बदल, महादायसांनी केलेला बदल, बाईसांनी केलेला बदल हा आपल्याला प्रेरणादायी आहे. त्यातून आपण शिकलं पाहिजे. बाईसा कोण होत्या? एक पंथाच्या आचार्य होत्या. त्यांना शिष्य होते, ते वरती बसून पूजा पुरस्कार करून घेत होते. पण ज्या मिनिटाला प्रेमाचं दातृत्व झालं त्या मिनिटाला त्यांनी काय काढलं? मुडीत काढलं. स्वतःची पूजा करून घेतली कधी? नाही. देवाचा पूजा अवसर, त्रिकाळ पूजा अवसर कधीच त्यांनी चुकवला नाही. कारण पूजाच्या वेळेस त्यांना परमेश्वराचं आतलं स्वरूप दिसायचं, एक कळिकेचे प्रेमी असल्यामुळे. त्याच्यामुळे त्यांनी कधीच तो टाळला नाही. हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि एवढं कळाल्यानंतर आपल्यात बदल व्हायलाच पाहिजे. एवढं कळून जर आपल्यात बदल नाही झाला तर मग त्या परमेश्वराने बोध दिला, सृष्टी निर्माण केली, आपल्याला जाणीव करून दिली, त्या परमेश्वराचं नाम आहे आपल्याकडं, ते असून उपयोग काय? नसल्यासारखंच आहे, त्याचा वापरच नाही. म्हणून हे समजणं गरजेचं आहे. परमेश्वर बरोबरीचे कोणीच नाही म्हटले. मग कोणीच नाही आहे का म्हटले परमेश्वराच्या बरोबरीचा? बघा तुम्हाला आता देवानी कुठं नेऊन बसवलं, पक्षकारांनी कुठे नेऊन बसवले. म्हणजे कोणीच नाही असं नाही आहे. तेच नाशी जीव त्या परमेश्वराच्या बरोबरीला तो जीवच जाऊ शकतो. कधी? आनंदाच्या अनुषंगाने. जेव्हा आनंद परमेश्वराला प्राप्त जीवाला परमेश्वर देतील अनादि अविद्येचा छेद करून, तेव्हा तो परमेश्वरासारखा झाला की नाही? परमेश्वर नाही होत तो, जीवाचं जीवत्व तसंच राहतं, परंतु त्याच्यासारखा झाला. बघा जीवाला परमेश्वराने कुठे नेऊन बसवलं आहे? प्राप्तीला नेलं. म्हणजे तिथं जो परमेश्वर आनंद उपभोगतो तोच आनंद तो जीव. म्हणजे त्या अर्थाने हा जीव त्या परमेश्वराची बराबरी करू शकतो किंवा बराबरीला जाऊ शकतो. म्हणजे दुसरा प्रतिमल्ल नाही. याचा अर्थ कोणीच नाही आहे का? म्हणजे आहे. कोण आहे? हा जीव आहे म्हटले. आणि इथं गेलेला तो जीव तो तिथं जाणार आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये त्या समोरच्या व्यक्तीविषयी कसा आदर असला पाहिजे? परमप्रीतीचा आदर. परंतु परमप्रीती करायची याचा अर्थ विशिष्ट बुद्धी नाही का हेच देव आहे, हेच परमेश्वर आहे, अशी विशिष्ट बुद्धी नाही. परमप्रीती करा, ही माझ्या देवाचा परिवार, ही माझ्या देवाचे, म्हणून आपले त्याच्यावरती त्या पद्धतीने तो भाव ठेवा. परंतु विशिष्ट बुद्धी म्हणजे तो परमेश्वर आहे असा भाव कोणत्याही जीवावरती ठेवता कामा नये. अन्यथा ज्याच्यावरती तो भाव जातो तोही जातो आणि ज्यांनी तो निर्माण केला तोही जातो. पक्षकार सांगतात एखाद्या टीकेत तुम्हाला ते ऐकायला भेटेल, दोन्ही जातात. म्हणून त्या
विषयाला निर्माण करणारा जो आहे तो जाईल आणि त्यांनी जी कृती केली तो जाईल. म्हणजे विशिष्ट बुद्धी ठेवायची नाही, पण विशिष्ट बुद्धी ठेवण्यासाठी जर आम्ही तुम्हाला मजबूर केलं तर मग त्याला निमित्त आम्हीच आहे ना, आम्हीच आहे. म्हणून मग दोन्ही जातात म्हटले. तर ते परमेश्वर काय म्हणतात, आनंदाची जीव परमेश्वरा एवढा होऊ शकतो आनंदार्थाने, आनंदाला जेव्हा प्राप्त होईल तेव्हा. ही थोरी काय केली म्हटली, जीवाची थोर सांगितली, थोरी सांगितली जीवाची, मोठे पण सांगितलं. हा जीव इथं येणारा जीव सर्वसाधारण नाही, तुम्ही इथं येणारे सर्वसाधारण नाही आहे. तुम्हाला बोध झाला म्हणजे परमेश्वराचा ॲड्रेस कळाला, परमेश्वराचं नाम कळालं आणि परमेश्वरापर्यंत जाण्याचा रस्ताही तुम्हाला कळालेला आहे. आणि हे किती लोकांना कळालं आहे, संख्या किती आहे अनंत जीवामध्ये, ही संख्या किती आहे, डिफरंट आहे. हे सोने परमेश्वर तुम्ही इथं आलेले तुम्हीच आहे का नाही. कोणी दर्शनी आहे, कोणी वेदवंत आहे, कोणी बोधवंत आहे, कोणी अनुसरलेले आहे, कोणी चर्या करतंय, कोणीतरी कुठंतरी चालू आहे परमेश्वराचं एक कार्यचा. हे चक्र कंटिन्यू चालू आहे म्हटले, हे चक्र थांबत नाही म्हटले. तर दिवाची ही थोरी सांगितली याच्यातून की बाबा परमेश्वराची बराबरी करू शकणारा, परमेश्वराच्या प्राप्तीला जाणारा जीव आहे तोच करू शकतो म्हटले. आणि हे बी प्रेमाच्या अनुषंगाने त्याची थोरी सुखानुभव किंवा आनंदाच्या अनुषंगाने सांगितलेली म्हटले. तर 100 ब्रह्मांडाचा विकास तमस्वरूपी ठेवलेले हे जीव तमामध्ये असतात. आता घातले आणि लगेच काढले असं करतात का म्हटले. आता सार झाला, काल सार झाला, चला आता महिनाभरात लगेच काढा, कंटाळा आला, बोर झाले देव आणि मग काढा, असं होतं का म्हटले. असं होत नाही म्हटले. आत्ता गेले ना आत्ता असं कधीच होत नाही. महासारी घातले आणि लगेच काढले असंही कधी होत नाही. जितका काळ रचनेचा तितकाच काळ संहाराचा, गेल्यावर काढतात असं होत नाही. पण असती असे काय विचारले याचा अनुषंगाने, असती म्हणजे तिथं राहावं लागतं, वेटिंग करावं लागते. लगेच गेले आणि लगेच आले असं होत नसतं म्हटले, तिथं थांबावं लागतं. तर जितका काळ त्याचा तितका काळ, ते जे आहे हे सांगण्याचं कारणही तेच आहे. म्हणजे आता हे प्रश्न निर्माण करतात, या तमस्वरूपामध्ये तिथं श्यामवर्ण आहे, काळं आहे, मग त्याला जर काहीच लाभणार नाही, सुखदुःख विरहित आहे म्हणले, मग त्याला परत इकडं काढणार कसं, का त्याची अधिकार योग्यता प्राप्ती करणार कशी, त्याच्यावरती जे प्रमादीची जी कीड आहे ती नासवणार कशी म्हटले. आणि त्याला ते कसं, त्याला सुख कसं प्राप्त होणार नंतरच्या काळामध्ये. तर त्यांनी एक प्रमाण दिलं की जसं यथास्तनी काळे ठीक काही दुधाची गोडी न पवे तसं तमात सुख म्हटले. तसं त्या पद्धतीनं हे कोणाला आहे, हे संलग्नाला आता सांगितलं. म्हणजे आता संलग्न बी गेला ना जीवाबरोबर तिथं. आता ह्या जीवचं ठीक आहे म्हटले, जीवाला सुखदुःख विरहित तो तिथं आहे, त्याला काही सुख नाही. पण तो संलग्न कोण आहे, त्याच मायेचा एक अंश आहे ना. मग तो बी असाच निद्रिस्त अवस्थेत याच्यासारखा पडला का म्हटले. कारण त्या जीवाची तूच संलग्न तो तसाच राहतो, परत पुन्हा येऊन तोच संलग्न पुन्हा त्या जीवामध्येच कार्यरत करतो, चेष्ट करतो करण्यासाठी. पण तिथं गेल्यानंतर त्याचं काय, हा प्रश्न आहे. संलग्नाचं काय, जीवाचं ठीक आहे सांगितलं तुम्ही, पण तो संलग्न तर त्याला सुख लाभेल का नाही म्हटले. तिथं तर ते अशा ठिकाणी येतो. तर मग त्याचं सांगितलं की आईला लहान बाळ असतं, सर्व शरीर ती आई गोरी असते, परंतु जिथं दूध पिते तिथे एखादा काळ टिपका असलं, मग ते दुधाची गोडी काय जाते का म्हटले. दुधाची गोडी तर येणार म्हटले, त्या काळ टिपक्याने काही फरक नाही पडणार. तशा पद्धतीनं या संलग्नाला त्यात सुख येत असतं म्हटले. संलग्नाला कारण त्याचाच भाग आहे ना, म्हणून ते संलग्नाची एक विषय व्यवस्था आपल्याला तिथं सांगितली. तर मांसाहारी हे जीव तमामध्ये घातले म्हटले. मग काही नेले असतील, काही ठेवले असतील, काहींना इथं जागा नाही व थोडं थांबा असं म्हटलं असेल म्हटले. असं नाही, अवघे सर्वच जीव आणले म्हटले, सर्वच जीव घातले आणि एकाच वेळेस घातले, एकाच वाटेने घातले. असं नाही आहे का थांबा ही जाऊ द्या मग थांबा, असं नाही म्हटले, एकाच वेळेस. कारण सामर्थ्याचं कार्य आहे ते. ती पापणी लवतीनं लवती ते सामर्थ्याने हा प्रपंचाचा सार होतो. म्हणजे विचार करा, सार होताना काय होऊ हे जे जूट एकत्र आलेलं आहे प्रपंचाचं, हे 7 जे बी अष्टधा प्रकृती म्हणजे 8 हे वेगळे होतात. जीवाचे जे मळ आहे तिकडं जातात, पिंडास्थ लगेच जातात आणि
हे जात असताना तो जीवही बी तिकडे जातो ना, म्हणजे त्याची प्रक्रिया एकाच वेळेस हे सारं होतं, आकर्षिलं जातं एकाच वेळेस. म्हणजे ते किती मोठं सामर्थ्य असेल आपल्याला ते विचारही करू शकत नाही, आपण कल्पना करू शकत नाही, कल्पनेच्या बाहेर आहे म्हटले. एकाच वाटेने एकाच वेळेस अवघे जीव हे नेल्या जातात म्हणले, ब्रह्मांडाचे जीव नेल्या जातात. तेथंची तेथंच का नसावे म्हटले. मग तिथं पक्षकार प्रश्न करतात, कशाला नेणं आण करायची, जिथले आहे तिथंच राहू द्या ना म्हटले, आहे की नाही. चतुर्विध कर्मफळात सार झाल्यावर त्या ब्राह्मणात जीव त्या ब्राह्मणात हरित स्वरूपात का नसावे म्हटले. का बरं असू नये, असू द्या म्हटले. तेथून मळ घेती म्हटले, ब्रह्मांडीच मळ घेतले असते म्हटले. मग त्यांनी तिथूनच मळ घेतले, तिथं सोडले, असं कसं काय चालेल म्हटले. हे देवता स्वरूपीच तिथं म्हणितल्या म्हणून म्हणित. त्यावेळेस काय होतं की त्या देवता आपल्या स्वरूपात स्थित होतात आणि त्याच्यामुळे इतर कशी काय राहणार म्हटले. सिस्टमला बाधा येते, असं होत नाही म्हटले. अव्यक्ती लीन होतात, कर्मफळ जे आहे तिथेच मळ घेतले असते. जर असं झालं असतं तर अनेक वचनांना बाधा आली असती म्हटले, देवाच्या स्वरूप स्थित झाल्या नसत्या, या वचनाला बाधा आली असती. म्हणून जीव तमात न्यावेच लागतात. आपण म्हणलं काय काय ने आण करायची रिकामी उद्योग, राहू द्या जिडं आहे तिथंच निर्दिष्ट अवस्थेत पडू दे. ह्याच मिनिटाला जसं आता आपण आहे सार झाला आणि इथंच पडले, काय ना तिकडे न्यायचे आणि इकडे न्यायचे, परत संसरण झालं, परत इथंच उठवले, अशी आपल्याला मनात कल्पना सर्वसामान्य जीवाच्या. तर म्हटले मग देवता स्वरूपात जाऊ शकत नाही ना. मग ते कार्य शरीर आहे याचा अर्थ पिंड असता, शरीर आहे याचा अर्थ मळ. ते काढल्यानंतर त्याचं राहणार कसं काय म्हटले. पिंड असतं हे मेदमास रूप असतात ना, ते जर ते निघालं तर मेदमासच राहणार नाही, काही राहू शकत नाही, तर त्यात ठेवायचं कसं म्हटले. ती बाधा येते. म्हणून म्हटले सर्व जीव हे तमात न्यावाच लागतात म्हटले. आणि ते असल्या येणे फळवतं न मोडे. म्हणून काय, जे त्याला जे आहे कर्मफळ ते मोडत नसतं. तिथं गेल्यानंतर परत पुन्हा आता पुढच्या सूत्रांमध्ये ते कवर होणार आहे. म्हणून तमामध्ये सर्व जीव न्यावेच लागतात, कारण अनेक सूत्राला बाधा येते, परमेश्वराने सांगितलेल्या तत्वालाही बाधा येते. या अनुषंगाने आता आपण आज या संसरण प्रकरणाचे 2 वचनं बघितले. पुढं आता स्पीडही पकडलं आणि समजेल बी, तुम्हाला लक्षात पण येईल कशा पद्धतीनं हे कार्य चालतं. यावरती अनेक प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतात. बाबाजींना विचारून घ्या, त्याच्यावर थोडं चिंतन करा, घरी गेल्यानंतर परत हे बघा आणि टिप्पण करा, तर लक्षात येईल. अन्यथा हे शब्द आहे, परमेश्वराने जर तुम्हाला उमड दिला, परमेश्वराने तुम्हाला समजावलं, तुम्हाला दिलं तर कळेल. नाही तर मी बोलतोय म्हणून कळण्याचं अजिबात गॅरंटी नाही, कारण आम्हालाच तिकडून कळालं ना, आम्ही तुम्हाला कसं काय देणार. हे जीवाला सारं जे होतं ते तिकडूनच होतं. हे जे मी बोलतोय या बोलण्यातून तुम्हाला समजणार नाही, देवाने जे दिलं त्यातून समजणार आहे, हे लक्षात घ्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.